नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे। बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहावा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राइब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील। चला तर मग आपण आता सविस्तर व्हिडिओ बघूयात। महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात गेल्या काही वर्षापासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी जोर लावून धरत आहे। यासाठी महाराष्ट्रात मार्च 2023 मध्ये राज्यव्यापी बेमुदत संप देखील करण्यात आलेला होता। या संपात जवळपास 17 लाख राज्य कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला होता। यामुळे शिंदे सरकारची चांगलीच गोची झाली आहे। परिणामी शिंदे सरकारने या मागणीवर तोडगा म्हणून एका 3 सदस्य समितीची स्थापना केली आहे। या समितीला 3 महिन्यात अहवाल सादर करायचा होता, मात्र प्रत्यक्षात अहवाल सादर करण्यासाठी 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ हा लोटलेला आहे। आता मात्र राज्य शासनाने जुनी पेन्शन योजनेबाबत स्थापित केलेल्या समितीचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द झाला आहे। तथापि या समितीच्या अहवालावर अजूनही राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे। याबाबत केव्हा निर्णय होणार हा मोठा सवाल राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे। अशातच आता जुनी पेन्शन योजनेबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओपीएस योजनेबाबत मोठी ग्वाही दिली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना जुनी पेन्शन योजनेबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे म्हटले आहे। शिंदे यांनी या महिन्याअखेर होणाऱ्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जुनी पेन्शन योजनेबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे सांगितले। यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांचे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे विशेष लक्ष राहणार आहे। जसं की आपणास ठाऊकच आहे की 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना ही लागू करण्यात आलेली आहे। मात्र ही नवीन पेन्शन योजना शेअर बाजारावर आधारित असल्यामुळे कर्मचाऱ्यांना ही योजना पसंत नाहीये। ही कर्मचाऱ्यांची अशी मागणी आहे की ही योजना रद्द करून पुन्हा एकदा पूर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे। दरम्यान याबाबत आता सकारात्मक असा निर्णय घेण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू होणार का हे विशेष पाहण्यासारखे आहे। फक्त जुनी पेन्शन योजना मागणीवर सरकार सकारात्मक आहे असे नाही, तर राज्य कर्मचाऱ्यांच्या इतर प्रलंबित मागण्यांवरही लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। वर्ष 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजनेतील रुपये 5400 ग्रीड पेची मर्यादा सरसकट रद्द करण्याबाबतची ग्वाही शिंदे यांनी दिली आहे। तसेच राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करणे तसे अन्य महत्वपूर्ण मागण्याबाबतही सरकार सकारात्मक असून त्या संदर्भात बैठक घेण्यास मुख्य सचिवांना सांगितले जाईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले। सध्या राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अ, ब, क संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्ष एवढे आहे। मात्र यामध्ये आणखी 2 वर्षाची वाढ व्हावी अशी मागणी सरकारी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे। दरम्यान ही मागणी आता लवकरच पूर्ण होईल असे चित्र दिसत आहे। सध्या तरी आता आपण इथेच थांबूया। लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत नमस्कार।